अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्र्यातील राहत्या घरात पाठीवर आणि मानेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची माहिती। सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। मुंबई पोलिसांची टीम सैफच्या घरी दाखल। सैफ आणि अज्ञातात बाचाबाची झाल्याची पोलीस उपायुक्तांची माहिती। हल्ल्याबाबत निवेदनही जारी। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर सैफच्या टीमकडून निवेदन जारी। सैफच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न झाल्याची टीमकडून माहिती। चाहत्यांना संयम बाळगण्याचं आवाहन। शरद पवार आणि अजित पवार आज कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं बारामतीमध्ये एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष। शिवसेनेच्या मंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। सेना मंत्र्यांच्या कामाचा घेणार आढावा। ठाणे शहर, कळवा आणि मुंब्रामध्ये आज 12 तास पाणी पुरवठा राहणार बंद। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठ्यावर परिणाम। नदीवर पर्यायी पूल नसल्यानं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरूच। नांदेडच्या देगलूरमधील धक्कादायक वास्तव, सरकारनं लक्ष देण्याची मागणी। राज्याच्या अनेक जिल्ह्यात किमान तापमानात वाढ। नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज। इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविरामास सहमती। तब्बल 15 महिन्यानंतर गाझापट्टीमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबणार। युद्धविरामाच्या करारानंतर गाझामध्ये जल्लोष। आणि हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पितीमध्ये तुफान बर्फवृष्टी। परिसरात बर्फाची पांढरी चादर। रस्ते वाहतूक झाली विस्कळीत।